देशात लोकशाही, लोकशाही म्हणलं की संविधान आणि संविधान म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला दिलं काय? साऊथ ब्युरो कमिशन समोर साक्ष देत असताना बाबासाहेबांचं म्हणणं आलं, या देशातल्या लोकांना मतदानाचा हक्क भेटला पाहिजे. केवळ हक्क नाही तर त्यांच्या मताची किंमत एक असली पाहिजे. सद्य परिस्थितीचा आपण विचार केला तर देशात अंबानीनं केलेलं मतदान, देशात सर्वोच्च प्रमुख कार्यकारी असणारं पद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं मतदान आणि गावाकड रोजंदारीवर कामावर जाणाऱ्या एखाद्या महिलेनं केलेलं मतदान, म्हणजे रोजानं जाणाऱ्या एखाद्या बाईनं केलेल्या मताची किंमत, मोदीनं केलेल्या मतांची किंमत आणि अंबानीनं केलेल्या मताची किंमत एकच आहे. हा अधिकार तुम्हा आम्हाला ज्या बाप माणसाने दिलाय त्या बाप माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग एका मताची किंमत काय हे आपल्याला पाहायचंय. मतदानाच्या दिवशी दांडी मारणारे, मतदानाचा दिवस एन्जॉय म्हणून फिरायला जाणारे किंवा मतदानाला न जाणाऱ्या लोकांसाठी किंवा मी मतदानाला नाही गेलो म्हणजे देशात एवढा मोठा काय फरक पडणार आहे हा विचार ज्या लोकांच्या डोक्यात येतो त्यांच्यासाठी. मग तुम्ही पाहिलं असेल की काल तामिळनाडू नावाच्या राज्यामध्ये आणि इतर राज्यामध्ये निवडणुकीचे निकाल लागले. निवडणुकीचे निकाल लागत असताना एका माणसाची चर्चा रंगली. ती चर्चा आहे हे श्रीनिवास सेतुपती. मग श्रीनिवास सेतुपती याची चर्चा का? तर यानं एका मंत्र्याचा पराभव केलाय की जो याच्या अगोदर 5 वेळा, लक्षात घ्या, आमदार होता, मंत्री होता. त्याचा पराभव केवळ एका मताने केलाय. हा श्रीनिवास सेतुपती TVK म्हणजे तमिळगा वेत्री कळघम जो पक्ष फेब्रुवारी 2024ला एका हिरोनं निर्माण केलाय त्याचं नाव आहे विजय थालापती. आणि विजय थालापती म्हणल्यावर सर मैं वो प्लेयर हूँ जिससे भले गेम ना आता हो लेकिन एक बार मैदान में उतरा तो पूरी खलबली मचा देता है. तो विजय थालापती. त्यांच्या रेकॉर्ड ब्रेक सभा आणि त्यांनी गोरगरिबांना तिकीट दिले. म्हणजे राजकारण हे केवळ प्रस्थापितांचं नाही हे दाखवून देण्याचं काम विजय थालापती यांनी केले. केवळ तेवढंच केलं नाही तर तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो म्हणून निवडणुकीमध्ये निकाल लागल्याच्या नंतर जेव्हा त्याची विजयाची रॅली निघली तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन बाबासाहेबांना अभिवादन देखील केले. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, एका मताची किंमत. मग एका मताची किंमत काय आहे तर हा जो श्रीनिवास सेतुपती आहे हा शिवलिंगा नावाचा जिल्हा आहे. या शिवलिंगा नावाच्या जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ आहे त्याचं नाव आहे तिरुपुत्तर. कोणता? तर तिरुपुत्तर या मतदारसंघामध्ये याला जे मतदान मिळाले ते मतदान आहे 83,375. 83,375 याला मतदान मिळाले. जो माणूस मंत्री होता ज्याचा पक्ष DMK होता याला मतदान आहे 83,374. केवळ एका मतानं भाऊचा पराभव झालाय ज्याचं नाव आहे KK पिरिया करुपन. पहा, लक्षात घ्या, एका मताची किंमत. मग बाबासाहेबांना आपल्याला जे मतदान दिले, मतदानाचा हक्क दिलाय, ज्याची तुलना आपण देशातल्या कुठल्याही पदस्थ श्रीमंत व्यक्तीसोबत करू शकतो कारण त्याची मताची किंमत आणि तुमच्या मताची किंमत एक ठेवण्याचं काम संविधानानं केले. मग आता एका मताच्या किमतीचा जर थोडा आपण विचार केला तर लक्षात घ्या 1999ला एक प्रकरण घडलं होतं आणि 1999ला आपल्या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार केवळ एका मतानं पडलं होतं. त्यांना बहुमत पाहिजे होतं 270 आणि त्यांना बहुमत म्हणजे एकूण मतदान मिळालं होतं 269. ही साधी सुधी गोष्ट नाही. ही साधी सुधी गोष्ट आहे का सांगा? नाही. त्यानंतर जगामध्ये लक्षात घ्या अमेरिका नावाचा देश आहे. या अमेरिका नावाच्या देशामध्ये राष्ट्रभाषेवरून वाद पेटला. जर्मन किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी कोणती राष्ट्रभाषा आणि शेवटी ठरवलं मतदान घ्यायचे आणि मग या इंग्रजीला केवळ एक मतदान जास्त पडल्यामुळे ह्या देशाची राष्ट्रभाषा इंग्रजी ठरली. एका मताची किंमत. लक्षात घ्या आपल्या भारताची कुठलीच राष्ट्रभाषा नाही. कलम 343 नुसार आपल्या भारताची कार्यालयीन कामकाजाची भाषा पोरो हिंदी आहे. पण आपल्या भारतात सर्वाधिक लोक जास्त हिंदी भाषा बोलतात म्हणून हिला आपण आपल्या भारताची राष्ट्रभाषा म्हणतो. ही गोष्ट लक्षात घ्या. फ्रान्स नावाचा जो देश आहे या फ्रान्स नावाच्या देशामध्ये इसवी सन 1875च्या सुमारास आपण पाहिलं असेल की केवळ एका मतामुळे राजेशाही गेली आणि त्या देशामध्ये लोकशाही निर्माण झाली. हे देखील एक उदाहरण आहे. त्यानंतर जर तुम्ही दुसरी गोष्ट पाहिली तर 2008ला
CP जोशी नावाचे व्यक्ती होते. हे विधानसभेच्या रिंगणात उतरले. हे CM पदाचे दावेदार होते आणि राजस्थान नावाच्या राज्यामध्ये हे निवडणुकीला उभे राहिले. आता निवडणुकीला उभं राहिल्यावर घडलं काय, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. यांना 62,215 मतदान पडलं. मुख्य गोष्ट, यांचा एका मताने पराभव झाला आणि यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. यांचे जे प्रतिस्पर्धी होते त्यांना 62,216 मतदान मिळालं. नंतर आढावा पाहिला तर यांच्या बायको ही मतदानाला गेली नाही, यांचा ड्रायव्हर मतदानाला गेला नाही आणि यांची आई मतदानाला गेली नाही. किती राग आला असेल या तिघाचा याला. पण लक्षात घ्या, 49 वर्षाची सत्ता पलटवण्याचं काम एका पोरानं केलं. त्याचं नाव विजय थालापती आहे. म्हणून तुमची वेळ चांगली असताना ज्याची वेळ वाईट आहे त्याला हसू नका, कारण जगात काही बदलो न बदलो पण वेळ नक्की बदलते. त्याचं उदाहरण तामिळनाडूचे. 2013ला त्याचा एक चित्रपट, त्या चित्रपटावर आलेली बंदी आणि जयललिता यांना भेटण्यासाठी गेली 8 तास उभा राहणारा विजय थालापती शेवटी मुख्यमंत्री त्यांना भेटल्याच नाही. तोच येणाऱ्या 5-6 दिवसात मुख्यमंत्र्याच्या चेअरवर बसणार आहे. म्हणून वेळ कोणाचीही बदलते. कधी राजाचा रंक होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीवर संयम ठेवा, वेळ नक्कीच बदलते. त्याचं उदाहरण विजय थालापती, TVK. पहा, मुख्य गोष्ट आहे म्हणजे जर आपण विचार केला तर 2016ला पैठण या नगरपालिकेमध्ये तुम्ही एक उदाहरण पाहिलं असेल, संगीता मापारी एकाच मताने विजयी झाल्या होत्या. एका मताची किंमत सांगायलो म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा थोडा जर आपण विचार केला तर अधिकार किती चांगला होता हेही तुमच्या लक्षात येईल. कळलं का. आणि बाबासाहेब म्हणल्याच्या नंतर अनेक अलीकडं कायद्याबद्दल उणिवा, तर BNS आणि संविधान वेगळे, त्यावर आपला वेगळा व्हिडिओ येईल. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पतंगराव कदम हे नाव तुम्ही ऐकलं असेल. तर पतंगराव कदम हे पोस्टल मतामुळं, केवळ 86 मतामुळं यांना पराभवास सामोरं जावं लागलं. ही पण गोष्ट आपल्या लक्षात ठेवा. तुम्ही अलीकडं 2024ला जी काही भारतामध्ये 18वी लोकसभा झाली त्यामध्ये उत्तर पश्चिम, लक्षात घ्या, मुंबई या ठिकाणचा लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ 48 मताने वायकर यांचा विजय झालेला आहे. ही बाब तुमच्या लक्षात यायला पाहिजे. सर्वाधिक मताधिक्य हे आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचे. म्हणजे मुख्य गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल 2017ला मुंबई महानगरपालिकेमध्ये काय झालं, तर मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन्ही उमेदवाराला समान मते मिळाले होते. कळलं का. त्यामध्ये अतुल शहा आणि एक होता सुरेंद्र बागलकर, या दोघांनाही समान मते मिळाली होती. नंतर चिठ्ठ्या टाकल्या आणि भारतीय जनता पार्टीचे अतुल शहा तिथले नगरसेवक झाले होते. म्हणजे एका मताची किंमत काय आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येणं गरजेची आहे. कळलं का. मग ते CP जोशी असेल, अमेरिकेतली राष्ट्रभाषा असेल, फ्रान्सची लोकशाही असेल, किंवा काल परवा मंत्र्याचा पराभव करून एका मताने TVKचा झालेला आमदार असेल. म्हणून सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे, लोकशाही बळकट केली पाहिजे, कारण तो तुम्हा आम्हाला अधिकार एका बापानं दिलाय. त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मग लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे, कारण एका मतानं कुठं कधी काय होईल सांगता येत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.